शेतकरी बांधवांनो नमस्कार, राम जय शिवराय. मी गोपाल रायपुरे पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी पुत्र संघटना या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण जर बघितलं तर गेल्या 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या तुरीचे जे भाव होते हे 12,000 रुपये होते आणि आज 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या तुरीचे भाव जे आहे हे 6,000 रुपयांवरती आलेले आहे. म्हणजे 12,000 रुपये जाणारे तुरीचे भाव हे आज 6,000-6,500 रुपयावर आलेले आहे. याचं कारण काय? हा जो आहे हा बदल हा एकंदरीत असा स्थित्यंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात 4 महिन्यामध्ये कशा पद्धतीनं घडू शकतं, या सगळ्या गोष्टींचा आढावा, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्याचं काम आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कशा पद्धतीनं हा प्रोपगंडा निर्माण केला जातो आणि कशा पद्धतीनं जे आहे या सगळ्या व्यवस्था तुम्हाला लुटायला तयार झालेली आहे, हे शेतकऱ्यांना तुम्ही हे डोळे उघडे ठेवून बघा आणि तुम्ही सर्वांनी जे आहे हे कान देऊन ऐका. कारण हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण हा कशा पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्यांना लुटल्या जात आहे, हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे तुरीचे भाव आहे. तूर हे सगळ्यात जास्त म्हणजे तूर पेरली की टेन्शन दूर अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं धोरण असतं. म्हणजे सोयाबीनने जरी आपल्याला फटका दिला, आपल्याला माहिती आहे सोयाबीन हे सगळ्या शेतकऱ्यांना कुठेतरी शेतकऱ्यांचं मरण करून गेलेलं आहे. पण तुरीवरती जे आहे शेतकऱ्यांना आशा असते. तूर कुठेतरी चांगली होईल, कुठेतरी तुरीला चांगला भाव भेटेल, तुरीमुळे आपलं जे आहे ते मागचं पुढचं सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, आपली जी आहे लेवलिंग सगळी व्यवस्थित होईल. शेतकरी कुठेतरी या तुरीमुळे एक आशा धरून असतो. पण आपण जर बघितलं गेल्या 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांची तूर जी आहे ही 12,000 रुपयावरतून कधी 3 महिन्याआधी 11,000 वर आली आणि आज 3 महिन्यानंतर सरळ ही तूर जी आहे ही 6,000 रुपयांवरती आलेली. आणि हा संपूर्ण जो आढावा आपण जर घेतला तर ह्या गोष्टी का होतात? ह्या गोष्टी याच्यामुळे होतात कारण आपल्याला माहिती आहे एक असा पद्धतीचा प्रोपगंडा निर्माण केला जातो, असा पायंडा निर्माण केला जातो की शेतकऱ्यांची तूर जी आहे यावर्षी शेतकऱ्यांच्या तुरीला जे आहे चांगल्या पद्धतीनं तूर झालेली आहे. शेतकऱ्यांचा आपण जर बघितलं तर हे काही ज्या घटक संस्था आहे, या संस्था काय सांगतात की बुवा यावर्षी तुरीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. विक्रमी प्रमाणात शेतकऱ्यांना तुरीचं उत्पादन होणार आहे. यावर्षी तुरीला कोणता व्हायरस आला नाही, तुरीवरती कोणता अटॅक झाला नाही. यावर्षी शेतकऱ्यांनी तुरीचा जे आहे जो पीक पेरा आहे तुरीचा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आपण जर बघितलं 14% असा शेतकऱ्यांच्या तुरीचा जो आहे पीक पेरा हा वाढलेला आहे. अशा पद्धतीनं जे आहेत ह्या संस्था सांगतात की बाबा तुरीचा पीक पेरा 13% वाढलेला आहे, 14% वाढलेला आहे. त्याच्यामुळे काय होणार, शेतकऱ्यांच्या तुरीला जास्त उत्पादन होणार आहे. शेतकऱ्यांकडे जास्त आणखी तूर येणार आहे. मग शेतकऱ्यांकडे जास्त तूर झालेली आहे. मग त्या जास्त तुरीचा फायदा शेतकऱ्यांना भेटला नाही पाहिजे. शेतकऱ्यांना जास्त आणखी भाव भेटले नाही पाहिजे. म्हणून काय करतात तर हे सगळा असा प्रोपगंडा निर्माण करतात की इतर देशांमध्ये असेल, अमेरिका असेल आणि इतर कुठल्या ज्या तूर उत्पादक देश असतील त्या देशांमध्ये सुद्धा तुरीचा जो आहे तो उत्पादन चांगल्या मोठ्या पद्धतीने झालेला आहे. आपण एकंदरीत जर बघितलं तर जिकडे-तिकडे असा गाजावाजा करण्यात येतो की तूर जास्त झाली, तूर जास्त झाली, तूर जास्त झाली. मार्केटमध्ये खूप तूर येणार, मार्केटमध्ये खूप तूर येणार आणि मार्केटमध्ये खूप तूर येणार. नुसतं हा गाजावाजा संपूर्ण करून काय केलं जातं तर शेतकऱ्यांचं या ठिकाणी मरण केलं जातं. म्हणून शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा जागृत राहा आणि कुठेतरी या व्यवस्थेविषयी लढण्याचं काम या ठिकाणी करा. आणि ह्या अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि शेतकऱ्यांच्या प्रती एखाद्या मालाला जर भाव भेटत असतील तर त्या भाव पाडण्याचं काम कशा पद्धतीनं होतं हे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. इतर देशांमध्ये तूर जास्त प्रमाणात पिकल्या गेलेली आहे. तुरीचं उत्पादन यावर्षी वाढलेलं आहे. तुरीचा पीक पेरा वाढलेला आहे. अशा गोष्टी सांगत एकंदरीत जे आहे शेतकऱ्यांच्या तुरीचे भाव हे पाडण्याचं काम व्यापाऱ्यांमार्फत असेल किंवा सरकारमार्फत असेल किंवा इतर कोणामार्फत असेल हे आपल्याला सांगता येत नाही. पण तुरीचे भाव हे 10-12 हजारावरून आज 6,000-6,500 वरती आलेलं आहे. हे शेतकऱ्यांचं वास्तव आहे. कुठेतरी हे शेतकऱ्यांचं मरण आहे. या मरणासन्न अवस्थेमध्ये असलेल्या या शेतकऱ्याला कुठेतरी स्वतः वाचावं लागेल आणि स्वतः या व्यवस्थेविषयी लढावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी कशा वाटल्यात तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मला सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींकडे सुद्धा आपला व्हिडिओ नक्कीच पाठवा. जय हिंद, जय जवान, जय किसान.